हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन छानशी मस्त सुरुवात. आजचा व्हिडिओ मी लेट नाईट बनवते. आता वाजले 11:15 कारण की ना वेळ भेटतच नाहीये पहिल्यासारखा. मला इतक्या कमेंट येतात, इतकं तुमचं प्रेम आहे माझ्यावर की सारखं की बाई व्हिडिओ तुझा का नाही येतंय, टाक व्हिडिओ. काही जण तर मला धमकी देतात डायरेक्ट व्हॉट्सअपला, अरे व्हिडिओ टाक तू, आम्ही वाट बघतोय केव्हाचं. तर असं नाहीये, मलाही व्हिडिओ टाकायचे असतात. पण होतं असं की तुम्हाला माहिती आहे आता संक्रांतीचा इतका लोड होता की बाकीच्या 2 चॅनलवरती तर मला वाटतं मी 20-20, 22-22 दिवस झाले व्हिडिओ टाकलेलेच नाहीयेत. ह्या चॅनलवरती थोड्या 4-5 दिवसातून तरी टाकते, कमीत कमी. तर वेळच भेटत नव्हता कारण खूप जास्त लोड होता. आणि असं नाही तर थोडंसं मी तुमच्यासोबत आज डिटेलमध्ये गप्पा मारणार आहे. तर खूप दिवस झालं वेळ नव्हता, पण आता मी शक्यतो कंटिन्यू करेन रोज व्हिडिओ टाकायचं. पण ना खूप म्हणजे काही ना काही येत राहतं. म्हणजे आता एक तर मी दिवसभर कटिंगच करत राहायचे, म्हणजे सकाळी बसायचे ते संध्याकाळीच उठायचे आमच्या कामवाल्या दीदी येईपर्यंत. मग ते आल्या की सगळं आवरायचं, असं करायच्या. त्यामुळे मग मग तेच काय दिवसभर कटिंग केलेलं तुम्हाला दाखवायचं. तर असं होतं थोडक्यात. मग छोट्या छोट्या गोष्टी तसं बरंच आपण छोटं छोटं करत राहतो पहिल्यासारखं म्हणा, पण नाही होत. आता आज सुद्धा मी हळदी कुंकाला गेली होती, तिकडनं आली, साडी वगैरे छान वेअर करून गेलेलो. पण मी साधा फोटोही काढला नाही, कारण की एक ओढ राहते मनात की बाबा चला जाऊन खणाचं पॅकिंग करायचं, चला जाऊन हे पॅक करायचं, म्हणजे असं एक मनामध्ये कामाचं राहतंय. तर ठीक आहे, चला. कालच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की दमणला आली तर सांगायचं आधी, कमीत कमी भेटायला आला असतो. तसे बरेच जण भेटले सुद्धा. पण झालं असं होतं की आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करत होतो. आमचा प्लॅन जो मलाबारचा होता ना, तो संपला तेव्हापासून करत होतो. त्याच्यामध्ये 11 महिन्याचा प्लॅन होता तो. आणि मग करत होतो, पण होतच नव्हतं काही ना काही रिझनमुळं. ते राहत गेलं. आणि काल शेवटी आमचं ते फिक्स झालं परवा शनिवारी, शुक्रवारी रात्रीच की बाबा चला आता उद्या शनिवारी यांना सुट्टी असते, शनिवार रविवार 2 दिवस. तर म्हटलं चला आपण निघूयात. मग सकाळी आम्ही पार्सल पॅक केली, दोघा नवरा बायकोनी उठून, आणि 10 वाजता ते पार्सल घेऊन गेले. त्यामुळे माझी व्हिडिओची स्टार्टिंग सुद्धा नाही झाली की मला इथून स्टार्ट करून दमनचा ब्लॉग सगळं खूप छान बनवायचं होतं. पण जे माझ्या मनासारखं मी ठरवते ना असं करायचं, तर ते तसं कधीच होत नाही. इतका म्हणजे धावपळीत ते गेले, पार्सल देऊन आले. त्याच्यात ते येईपर्यंत मी स्वयंपाक केला, पटकन कामाला दिला. पण सकाळचंच बोलवलं होतं, म्हणलं भांडी आणि साफसफाई करून जा, कारण भांडी वगैरे तसेच ठेवून जायचं ते पटत नव्हतं मनाला. त्यांना फोन किती वेळा केले, मग ते आल्या, त्यांनी सगळं साफ केलं. त्यांचं होईपर्यंत मग आम्ही 11पर्यंत बसलो. आणि मग जेवण वगैरे करून 11:15ला मी निघलो होतो. तर 11:30ला निघलो असेल आणि 1:30ला तर पोहोचलो. म्हणजे 2 तासाचा रस्ता आहे. आधी आम्हाला इतकं माहीत नव्हतं. बरेच जण म्हणायचे 4-5 तास लागतात. नाहीतर आम्ही पहिलंच म्हणजे ज्यावेळेस इकडे शिफ्ट होणार होतो ना, तेव्हाच ठरवलं होतं की थोडे दिवस त्याचे पप्पा इकडे राहतील, अपडाऊन करतील. पण तेव्हा थोडंसं म्हणजे आपलं कोणी ओळखीचं नसलं किंवा सांगणारं कोणी नसते की बाबा असं असं करा, तर त्यामुळं ते तसं राहून जातं. नाहीतर मग तिथंच माझी लाईफ सेट झाली असती. पण ठीक आहे. आणि ठीक आहे, पण इथे येऊन भरूचने सुद्धा खूप काही मला दिलेलं आहे. आता काही गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, त्याशिवाय आपलं आयुष्य कसं पुढे सरकेल. तर त्यामुळं मी कोणाला काही सांगितलं नव्हतं, डायरेक्ट गेली. पण बरेच जण स्टेशनवरती सुद्धा भेटले. छान वाटलं भेटून सगळ्यांना, कारण लगेच भेटलं ना, समोर दिसलं ना, बोलतात. आणि मी खूप हिरमुसलेली असते प्रवासात, त्यामुळे बरेच जण बोलायला घाबरतात की बाई एवढी का नर्वस झाली. तर मला प्रवास आवडत नाही, बिलकुल सुद्धा आवडत नाही. एक तर सहन होत नाही असं नाही, पण काय माहीत मला असं नाहीच आवडत प्रवास. एकदम असं मी छोटा चेहरा करून बसते असं. नाहीतर घरात मी कितीही काम लावा, अगदी दिवस रात्र मला काम लावलं नंतर मी हसत असते एकदम. कधीच तुम्ही माझ्या चेहऱ्यावर असं ना म्हणजे खूप असं थकल्यासारखं वगैरे बघणार नाही. रुद्राचे पप्पा म्हणतात, घरी इतकं काम करते, दिवस रात्र झोपत नाहीस, तरी तुला थकवा येत नाही. प्रवासात 2 तास बाहेर घेऊन गेले की थकते. मग मी लगेच त्यांना टोमणे मारणार, मग घ्या ना गाडी. मग गाडीमध्ये मी मस्त मागच्या सीटवरती झोपून जाईल, हे ते. तर असं असतं. तर चला बरं, आता एक मेन मुद्दा सांगायचा राहिला माझा मलाबार विषयीचा. ते मला मेन ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे, कारण माझा खूप इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी, म्हणजे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना खरंच सेव्हिंग करायचं आणि खरंच फायद्याची गोष्ट असेल, तर मी तुम्हाला सांगणार आहे. प्रमोशन वगैरे करत नाही, याच्या आधी मी सांगितलंय. पण मी याच्या आधी बेनिफिटचं, म्हणजे आम्ही प्लॅन कधी तोडलेला नव्हता, त्यामुळे त्याचं काय असतं ते मला माहीत नव्हतं. तो एक्सपिरियन्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या. तर झालं बघा, आता माझा मी मागच्या गुढीपाडव्याला मी ही एक माझं दुसरी एक अंगठी ना, ती घ्यायला काहीतरी कानातले घ्यायला गेली होती. काही नाही, रुद्रेला चेन घ्यायला गेली होती, तेव्हाच हेही कानातले घेतलं होतं. तर तेव्हा मी तो प्लॅन चालू केला होता 5,000चा. पण तेव्हा सोनं थोडं कमी होतं म्हणजे 60,000च असेल, 60 नाही 58,000 होतं बहुतेक. आता ते आम्ही काल ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस 1,32,000चा रेट होता. आज मी मगाशी चेक केलं टुडेज गोल्ड रेट, डायरेक्ट 1,36,000.
म्हटलं अरे बरं झालं काल घेतलं. 5,000 आणि 4,000 एका दिवसाला जर वाढायचं म्हटलं तर अशाने आपण आपल्या तर ते बजेटच्याच बाहेर गेलं. कालच म्हटलं बापरे हात जोडले. आता हे आपल्या बजेटमध्ये नाहीये सोनं घेणं, कारण आता सोन्याचा भाव इतका जास्त वाढलेला आहे. 24 कॅरेटचं तर अगदी 1,60,000कडे जात आहे पटकन. त्यामुळं ते आपल्या आता आवाक्याच्या बाहेर आहे. तर मी काय केलं होतं बघा, तेव्हा 5,000चा प्लॅन चालू केला होता. 11 महिन्याचा प्लॅन होता. पण माझ्याकडून असं झालं की त्या प्लॅनला मलाबारचा जो सिस्टीम आहे आपल्या मोबाईलमध्ये, त्या सिस्टीममध्ये ना असं नव्हतं की बाबा तुम्ही हा 3 तारखेला प्लॅन भरलेला आहे तर तुम्ही पहिला पुढचा प्लॅन 3 तारखेच्या नंतरच भरू शकता. त्याच्यामध्ये असं होतं की तुम्ही कधीही आजही भरू शकता, उद्याही भरू शकता. मग मला वाटलं की अरे यार हे तर चांगलं आहे ना, म्हणजे आपण आपल्या मनाने कितीही पैसे टाकू शकतो पुढच्या वर्षीपर्यंत. थोडक्यात माझा हा गैरसमज झालेला होता. त्यामुळे मी काय केलं की एका महिन्यामध्ये 2-2 हप्ते भरत गेले. त्याच्यामुळे आता म्हणजे असं होतं ना, आपल्याकडे पैसे आहेत तर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया, म्हणजे आपला फायदा होईल अकाउंटला साठवून ठेवण्यापेक्षा. आणि ते माझं झालं तर त्याच्यामुळे मग ती पटपट भरलं. तर माझं 5-6 महिन्यात सगळे 11चे हप्ते होते ना, 11चे हप्ता फुल भरले होते. आणि त्याच्यानंतर आमचे टळत तेव्हाच आम्ही तोडणार होतो लग्नाच्या आधी यांच्या म्हणजे माझ्या भाऊजींच्या लग्नाच्या आधी तो प्लॅन माझा हे झाला होता. त्याच्यानंतर मग एवढे महिने गेले. तर आज काल आम्ही गेलो तर काल आम्हाला गेल्यानंतर कळलं की बाबा आमचा प्लॅन ज्या दिवशी आम्ही घेतलाय का नाही, म्हणजे गुढीपाडव्याला घेतला होता, तर ह्या वर्षी सुद्धा आम्ही गुढीपाडव्याच्या नंतर 1 महिन्याच्या आतमध्ये म्हणजे गुढीपाडवा ज्या दिवशी घेतलाय त्याच्या 1 महिन्यापर्यंत आपण तो त्याच्यामध्ये वस्तू घेऊ शकतो. मग असं झालं की तिथं काल आम्ही ज्यावेळेस गळ्यातलं बघितलं तर आम्ही घरी फोन केले होते की कोणती डिझाईन घ्यायची. तिथं जास्त डिझाईन म्हणजे नव्हत्या. पण बऱ्याच जणांच्या मला ना कालच्या ह्याच्यामध्ये बरं ते नंतर सांगते. आता मी हे सांगते मेन महत्त्वाचं त्याचा फायदा कसा झाला ते. तर माझं मी 11 हप्ते भरले तर होते, तर माझे 55,000 त्याच्यामध्ये अकाउंटमध्ये साठले होते. 55,000चे आजच्या डेटने जर आपण बघायला गेलो ना तर आपल्याला 55,000चे मला वाटते 3-3.5 ग्रॅमच्या 3 ग्रॅमच्या वरती सोनं येणार नाही. कारण की ते किती आमचं गळ्यातलं होतं बघा, एक म्हणजे 13 ग्रॅम 200 मिली होतं, म्हणजे जवळजवळ 1.25 तोळ्याच्या वरती होतं. तर त्याचं टोटल जी रक्कम होती नाही ती आजच्या रेटला जर घ्यायची झाली आपल्याला असती ना कालच्या रेटला, तर आम्हाला टोटल 2,06,200 रुपये भरावे लागत होते कालच्या रेटला. त्यातच जर जो माझा प्लॅन होता नाही आधी 55,000चा साठलेला, तर त्या प्लॅनमध्ये त्या 55,000मध्ये मला 6 ग्रॅम आलं. 55,000मध्ये 6 ग्रॅम आजच्या डेटला आलं. म्हणजे आजचा जो भाव आहे ना ते कसं राहतं, तुम्ही ज्या महिन्यात ज्या तारखेला ते हा पैसे भरलेत ना 5,000 रुपये, त्या तारखेचा रेट तुम्हाला तिथे लावलेला जातो अकाउंटमध्ये, ते तेव्हाचा रेट असतो. म्हणजे मी मागच्या गुढीपाडव्यापासून भरले तेव्हा मला 55,000मध्ये 6 ग्रॅम आले. आज तेच 6 ग्रॅम आपण घ्यायला गेलो ना 1,10,000 ते 20,000च्या आसपास जाऊ शकतं. 1,00,000च्या 10,000च्या वर जाऊ शकतं, म्हणजे 1,15,00,000च्या वर जाऊ शकतं त्या 6 ग्रॅमचे. म्हणजे जवळजवळ तुम्ही जर विचार आपण करायचं जर ठरवलं तर जवळजवळ आपल्याला 40,000 ते 50,000 रुपयाच्या आसपास एवढा फायदा होतो. त्याचं कसं राहतं की आपल्याला मेकिंग चार्ज आहे ना तो 14% मला वाटते काहीतरी स्किप होतं. आणि प्रत्येक वस्तूवर आता हे गळ्यातलं आहे तर ह्या गळ्यातल्यावरती एक 10%, 11% किंवा कितीही मोठा असतात. आता जे काल आम्ही घेतलं ना त्याच्यावरती 15% मेकिंग चार्ज होता. आणि जे माझं 55,000 साठलं होतं त्याच्यातून मला 14% ऑफ होता. 14% मेकिंग चार्ज मला पैसे म्हणजे पूर्णपणे स्किप होते त्याच्यातून. म्हणजे एकच टक्का मेकिंग चार्जचे पैसे मला कालच्या सोन्यामध्ये भरायचे होते. थोडक्यात मग आम्ही ह्याच्यासाठीच तिकडे दमनला गेलो होतो. आणि मग गेलतो तर म्हटलं एक दिवस चला एन्जॉय करूया. तसं दमन फेवरेट प्लेस आहे आपलं सोडा. तर मग हे असं झालं की आपला त्याच्यामधून फायदा खूप होतोय. तर असं नाही की आपल्याला ह्यासाठी तिथं जावं लागतंय. तुम्ही मलाबारमध्ये करावं अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही. माझं तनिष्कमध्ये सुद्धा आहे, मलाबारमध्ये सुद्धा आहे. आता मी कलामंदिरमध्ये सुद्धा चालू करणार आहे. कारण मला आता समजलंय की ह्याचा खूप जास्ती फायदा आहे, खूप जास्ती. आपण ह्याच्या जागी मी काहीतरी दुसरं गाडी घेतली असती, स्कूटी किंवा काही पण आपण एक लागणारी वस्तू घेतली असती घरातली ठेवण्यातली, जी की काहीच युजफुल नाही, म्हणे कपाट वगैरे काय असं ड्रेसिंग टेबल, तर त्याच्याऐवजी मी ते घेतलं तर त्याचा मला खूप फायदा झाला. असं नाही की ह्या गोष्टी आपल्या कामाच्या नसतात, घरातल्या लागणाऱ्या आपल्याला घ्यावाच लागतात, पण जिथे आपल्याला गरज नसते ती गोष्ट नाही की न घेता आपण इकडे थोडेसे पैसे जर टाकले ना. आता हेच पैसे आमची SIP सुद्धा चालू आहे तुम्हाला माहित आहे. पण ते SIP मध्ये किती वाढले,
म्हणजे जे 2 लाख भरले असतील तर त्याचे 20,000 वरती वाढतात, 2,20,000च्या. म्हणजे एवढाच आपल्याला एका वर्षामध्ये, इतक्या वर्षामध्ये. आता आमच्या 3 वर्ष झाली SIPला, 3-1 वर्ष. आता आम्ही दुसरी चालू करतो. SIP मध्ये सुद्धा फायदा असतो, पण मला वाटतं सगळ्यात जास्त फायदा असेल ना, सगळ्यात जास्त, तर ते आहे गोल्ड. गोल्डपेक्षा जास्त फायदा कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. फ्लॅटमध्ये सुद्धा नाही. फ्लॅटमध्ये सुद्धा बघा, आपण घर घेतो, आपण म्हणतो की ह्या वर्षी घेऊ, तसं आहे बरं का, असं नाही की काहीच फायदा नाही, पण सोन्यामध्ये थोडा जास्ती आहे असं माझं म्हणणं आहे. बाकी माझे विचार आहेत, बाकी ज्याचे त्याचे विचार. तर तुम्हालाही करायचं असेल तर तुम्ही मोबाईलवरती त्यांचं ॲप घेऊन, डॉक्युमेंट भरून, काय आधार कार्ड, पॅन कार्ड, या छोट्या छोट्या गोष्टी लागतात तर ते भरून, किंवा मग माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला नीट समजून घ्यायचं असेल तर डायरेक्ट त्यांच्या शोरूमला, शॉपला व्हिजिट करून तिथं व्यवस्थित आपला प्लॅन त्यांच्याकडून तयार करून घ्यायचा. काल तर ते आमच्या परत म्हणजे माझ्या पाठी लागले होते की आता आमच्यात अजून एक नवीन चालू करा, हा संपलाय तर नवीन चालू करा. पण मी त्यांना सांगितलं माझा आता तनिष्कमध्ये आहे तर मला तो कंटिन्यू करू द्या. तनिष्कचा मी 10,000चा ठेवलाय, तर 10,000 हर महिने जर आपण भरले तर आपल्याकडे बाकीचे खर्च असतात. असं नाही की जेवढं कमावतो तेवढं त्याच्यामध्ये टाकायचे, किंवा मग आमचं थोडंसं वेगळं आता प्लॅनिंग आहे बाकीच्या गोष्टी घ्यायचं, त्यामुळे मी थोडंसं ते स्किप केलं. बघूयात म्हटलं ह्याला थोडेसे दिवस होऊ द्या, किंवा अजून 2-4 महिन्यात आमचा एक छोटासा प्लॅन होत आहे दुसरे, पण त्याला पण पैसे लागतील, तर म्हणूनसाठी मग ते मी साईटला काढून ठेवले. तर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की कालच्या गळ्यातलं घेतलं ते किती रुपयाचं होतं वगैरे. तर मी माझ्या प्लॅननुसार, म्हणजे मी ज्या माझं 6 ग्रॅम साठलं होतं त्याच्यामध्ये, त्यानुसार जर गेले असते ना, तर कालच्या डेटला मला फक्त 1,20,000 रुपये भरावे लागत होते, जे की मला काल 2,06,200 भरावे लागले. पूर्ण पेमेंट मला त्या गोष्टीचं करावं लागलं, कारण की अजून 1 महिना बाकी होता माझा प्लॅन संपण्यासाठी. त्यामुळे मी काय ठरवलं की चला आता आपल्याकडे पैसे आहेत तर ही वस्तू आपण आता ऑन टाइम डायरेक्ट घेऊन टाकूया, मी काल ठरवलं. आणि ह्या गोष्टीत माझा नवरा जास्त विचार करत नाही, कारण मी थोडंसं विचार करून करते ना. आता ते माझं ऐकतात, त्यांनाही माहीत झालं की बाबा हिचं नाही ऐकलं ना तर आपण ह्याच्यामध्ये जातो नफ्यामध्ये, त्यामुळे ऐकून राहाव्या. कारण अंगठ्या आम्ही घेतल्या ना, अंगठ्या आम्ही घेतल्या होत्या 8 ग्रॅमच्या 1,11,000ला. त्याच अंगठ्या 8 ग्रॅमला काल होत्या 1,60,000च्या वरती. म्हणजे बघा, अंगठ्या घेऊन मला 1-2 महिने झाले असतील, 3 नोव्हेंबरला घेतल्या होत्या. म्हणजे इतका जर रेट वाढत असेल तर आपल्याला किती फायदा. मला म्हणे, तू म्हणत होती मोठं घेऊया तेव्हा अॅनिव्हर्सरीला, तर मग घ्यायला पाहिजे होतं मला म्हणे. तर हे असं असतं, या लोकांचं एवढं डोकं चालत नाही, कारण पुरुषांना ना खूप जिम्मेदारी असतात. आता बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या बरं का कालच्या व्हिडिओला की की तुझा नवरा असा, तुझ्या नवऱ्याने तसं. तर असं नाही की माझा नवरा घेणार नाही, मला त्यांनी कधी घेतलं नाहीये बरं का, लग्नापासून एकही दागिना किंवा काही घेतलं नाही. पण असं नाही की ते घेणार नाही. आता मी जर म्हटलं की मला घेऊन द्या तर घेणारच ना ते, असं थोडे की घेणार नाही. किंवा ते करतात ते आपल्यासाठीच करतात. फक्त एवढं मी खूप म्हणजे लक्ष देऊन नोटीस केलंय बरं का प्रत्येकाचंच, की पुरुषाला म्हणजे नवऱ्याला त्यांचं आई वडिलांचं करायचं असतं, घरच्यांचं करायचं, सोबत आपलं करायचं असतं. तसं माझं नाहीये. माझं कसं, मी जे पण कमवते ते माझ्यासाठी कमवते. मला कुणाचं करायचं नसतं ना, मला माझ्या नवऱ्याचं, पोराचं करायचं आहे ना, मला माझ्या घरच्यांचं करायचं किंवा आई वडिलांचं करायचं, कुणाचंच नाही. जे पण आहे माझं आहे. असं नाही मी घरचं करत नाही, म्हणजे सगळं मीच करते, फक्त रेंट ते भरतात, बाकी ऑल मीच करते घरातला खर्च. पण तरी आपण थोडक्यात समजून घेतलं तरी असं होतं की आपल्याला काही कुणी मागणारं नसतं किंवा कुणी बोलणारं नसतं, अरे तू पैसे काय केलेस, तू घरी नाही देत वगैरे, असं थोडक्यात. तर त्यांचं तसं थोडंसं आहे आणि मी हे नोटीस केलंय, त्यामुळे मी त्यांना काही बोलत नाही. कारण आपण बघतच असतो, आपल्या पुढे बोलणं होतं, आपल्या पुढे सगळं त्यांचं चालू असतं, तर आपण नोटीस करतो की या गोष्टी त्यांना किती आतून हे करतात ना. मग आपण पण त्यांना त्रास द्यायचा तर मला ते बरोबर नाही वाटत. आणि तसंही मला पहिल्यापासून असं सोनं पाहिजे वगैरे असल्या काही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. मी घरी सुद्धा सांगते की मला काही नको बाबा तुमच्याकडून, माझ्याकडे जे आहे ते आहे, आणि जे पण मला घ्यायचं आहे तर ते माझ्या स्वतःच्या कष्टाने घेईल, मला कोणाचं काही नको आहे. तर असं माझ्या थोडक्यात एक विचार आहेत की बाबा कुणाला आपल्याला हवं ना तर आपलं ह्याला, बाकी काही नाही. तसं आमच्या घरचे वगैरे पण खूप छान आहेत. बऱ्याच जणांच्या कमेंट येतात, असं नाही पुढचं कुणाला माहीत नाहीये हेही कराय, पण आता तरी घरचे सगळे स्वभावाने खूप चांगले आहेत, असं काही मला वाटत नाही. बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या कमेंट आल्या, तर मी आता एक जेन्युअली नाही पण एकदम धडक उत्तर दिलंय की तुम्हाला थोडक्यात कसं. तर बऱ्याच असं नाही, आता बघा मी जरी गळ्यातलं माझ्या सासूबाईंना घेतलं होतं, तर असं नाही की त्यांना माझ्याकडून हवंच होतं वगैरे. फक्त त्यांनी 1-2दा असं मला बोलून दाखवलं होतं की काजल आता तू कमवतेस तर मला एक गोष्ट घेऊन दे, म्हणजे ती. आणि त्यांची एक इच्छा होती. तर आता बघा, आपण ज्यावेळेस फर्स्ट काही कमवायला लागतो, पैसे कमवायला लागतो, तर प्रत्येकाची अपेक्षा असते ना, आता ही कमवते तर आपल्याला थोडंसं काहीतरी घ्यावं. तशी त्यांची अपेक्षा होती की, आणि खूप म्हणजे त्या खूपदा बोलल्या की काजल तू एवढा कमवतेस तर मला काही घेत नाही, एकच गोष्ट घेऊन दे असं, आणि परत तुला काही मागणार नाही असंही त्या बोलल्या. तर इथून पुढे आता ते मला काही मागणार नाही, तसं त्यांना सगळंच झालेलं. आता एकही गोष्ट अशी नाही की त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे मग ते
असं असतं. तर आपल्याला एक मनामधून पण असतं ना यार, की आपण एवढंसं मागितलं तरी आपण नाही घेऊन देऊ शकलो. तर तसे माझे थोडेसे विचार आहेत. आणि असं नाही, आता आम्ही जर समजा ठरवलंच 5-6 महिन्यांनी, की आम्हाला घर घ्यायचं आहे, फ्लॅट घ्यायचा आहे. तर ते घरचे माझे इतके, आमच्या घरचे इतके हे आहेत असे, की पटकन तेवढं सगळं सोनं ठेवून आम्हाला पैसे काढून आमचं फ्लॅटचं डाउन पेमेंट करण्यासाठी भरतील, इथपर्यंत मला विश्वास आहे. आहेत असा विश्वास, की बाबा भरतील. त्यामुळं मग काही वाटत नाही आपल्याला, की आपलेच आहेत जे ते आहे आपलेत. आणि मला असं वाटतं थोडक्यात ना, की आपले ना अजून नटण्या मुरडण्याचे दिवस पुढे खूप पडलेत. अजून अख्खं आयुष्य आहे. आताशी तर कुठं 25-26 वर्ष झाले, पुढे अजून अख्खं आयुष्य पडलंय. आणि त्यांचं आता वय 60-62 कडे गेलं. त्यांच्याकडे किती दिवस आहेत, मग त्यांना एन्जॉय करू दे ना, त्यांना असू दे ना, असं माझं थोडकं असतं. आणि तसंही गोष्ट आपल्या घरातच येणार, आपल्याच घरात राहणार आहे ना. तसंही बिल तर माझ्याच नावे आहे त्या वस्तूचं. त्यामुळे असं नसतं. थोडक्यात सांगायचं झालं तर मला असं वाटतं, की आपण पहिलं म्हणजे घरच्यांना म्हणजे थोडंसं आपल्या आदरणीय व्यक्तींना थोडंसं जास्त मान दिला पाहिजे. आणि असं नाही त्यांना घेतलं म्हणजे माझ्या आईला घेणार ना, माझ्या आईलाही आता मी गावाला गेल्यानंतर घेणार आहे. आता तिची कशी आई अपेक्षा आहे, की माझी पोरगी आता कमवते, तर माझ्या पोरीने मला असं कानातलं साकळ्या घेतल्या पाहिजेत. तशी माझ्या सासूबाईंची अपेक्षा असेलच ना माझ्याकडून काही ना काही. आता आता ते मनात विचार येतात बरं का थोडेफार, की आईला घेतलं, सासूबाईला नाही घेतलं वगैरे असं. पण माझ्या आईला असं नाही वाटणार. म्हणजे माझी आई थोडी बऱ्याच अशाही कमेंट आल्या, की हिनं सासूबाईंना घेतलं, माझ्यासाठी काय घेत ना, असं नाही. त्यामुळे दोघी नाही घ्यायचं, असं नाही की इकीला नाही इकीला असतं. तर दोघी नाही घेणार आहे. आईला पण आता गेल्यानंतर घेणार आहे. तिच्या हिश्श्याचे पैसे मी तेव्हाच म्हणजे पहिलेच साईडला काढून ठेवलेले आहेत, की बाबा एवढे एवढे मी तिच्यासाठी काढून ठेवलेत. आणि मला अजून गावाला जायला 15-20 दिवस आहेत, तोपर्यंत सोनं 1.5-2 लाख होऊ नये म्हणजे झालं. म्हणजे तिला घेताना जेवढे मी पैसे आता वेगळे ठेवले आहेत ना, तर त्याच्यामध्ये तिचं यावं अशी माझी अपेक्षा आहे. बघू आता जे होईल ते. तर आता गेल्यानंतर. आणि माझ्या नवऱ्याचं असं काहीच नसतं, की आता तू माझ्याच आईला घे किंवा तू तुझ्या आईला घेऊ नको, काही नसतं. त्यांचं असं म्हणणं असतं, की तू त्यांना पण घे, यांना पण घे, तुझे पैसे आहेत तुझ्या मनाने खर्च कर, असं असतं थोडक्यात त्यांचं असं काही नसतं, की तुझे पैसे आहेत मग तू मला दे, माझ्याकडे साठवून ठेव, असं काही नसतं. फक्त आमचं दोघांचं असं आहे, की एकामेकात नाहीये. म्हणजे ते त्यांचं कमवतात, त्यांच्याकडे राहतं. मी विचारतही नाही त्यांना तुम्ही कुठं खर्च केले, कुणाला दिले वगैरे. किंवा मी माझं खर्च करते तेही मला विचारत नाही, की तू कुठं दिलेस, तू कुणाला दिलेस वगैरे. असं काही गोष्टी नाही आमच्या याच्यामध्ये. आम्ही पैशाच्या बाबतीत असं मिक्स नाही केलेलं. कारण थोडं आधी आम्ही असं करायचो तर मग आमच्यात वाद व्हायचे. तेव्हापासून आम्ही दोघंही असे स्ट्रिक्ट झालो, की बाबा याच्यामध्ये पडायचं नाही. हा, आता तुझ्या अकाउंटला किती आहेत, माझ्या अकाउंटला किती आहेत, हे आम्ही चेक करतो, असं नाही करत नाही. तर चला, तुमच्या बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. आणि खूप कमेंट आला, इतक्या छान, इतक्या सुंदर तुम्ही कमेंट करता. तुम्ही माझा विचारही करता पुढचा, की काजल तू अशी करते, काजल तू इतकी निस्वार्थी आहेस वगैरे वगैरे वगैरे. पण माझे एक जेन्युअल असं मत आहे, की आपण आपल्यापेक्षा ना पहिलं त्यांना महत्त्व दिलं पाहिजे, म्हणजे घरच्यांना. कारण त्यांचे आशीर्वाद जर आपल्यासोबत राहिला ना, तर आपण किती मोठ्या ह्याच्यावरती जाल, शिडीवरती, सांगूही शकत नाही. त्यामुळे माझं एक असं मत आहे. आणि थोडक्यात आता मी खूप चांगलं कमवते, त्यामुळे माझी घेतलंच पाहिजे त्यांना, असं माझंही म्हणणं आहे, की बाबा त्यांनी जर आपण आपल्याकडून अपेक्षा ठेवली तर काही चुकीचं नाही याच्यामध्ये अपेक्षा ठेवणं. आणि आता इथून पुढे तर मला स्वतःसाठीच करायचं आहे. आता ह्यांचं दोघींचं झालं, की मग जे काही करेन ती माझ्या स्वतःसाठीच असेल. आणि मी घेतल्यानंतर गळ्यातलं खूप जणांचे ह्याच कमेंट होत्या. तर बघा, बऱ्याच जणांची एका तर पोलीस दादाची कमेंट होती मला, की असे गळ्यातल्या वस्तू किंवा ह्या घरी गेल्यानंतर दाखवा, इथे दाखवू नका. तर आता माझ्या घरात आहे, की मी तिकडंच ठेवून आले, की कुठं आहे मी काही सांगणार नाहीये. कारण खूप मोठा आहे, 1.25 तोळ्याच्या वरती आहे जवळजवळ. म्हणजे माझ्यासाठी ते खूप मोठा रिस्क आहे. माहित आहे, आपल्या अकाउंटचे 100-200 रुपये जरी कट झाले तर अगदी मनाला रात्रभर खात राहतं, की अरे माझे पैसे गेले, माझ्यासोबत फ्रॉड झाला. म्हणजे हे खूप मोठं असतं. तर मी ते कुठं आहे काय हे तुम्हाला सांगणार नाही, किंवा व्हिडिओमध्येही दाखवलेलं काय म्हणजे कुठं आहे काय नाही. पण गावाला गेल्यानंतर मी ज्यावेळेस माझ्या सासूबाईंना ती देईल ना, तर त्यावेळेस मी नक्की व्हिडिओ शूट करेन आणि तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. त्यांची रिॲक्शन, माझी म्हणजे सगळ्यांची रिॲक्शन काय असेल ना, तर तेव्हा नक्की दाखवेन तुम्हाला. आणि तेव्हा ते गळ्यातलेही दाखवेल, की मी कुठलं काय कसं घेतलं होतं. तर सांगायचं एवढंच, की 2,06,200 रुपयांना ते गळ्यातलं भेटलं होतं. आणि तुमचा लास्ट सगळ्यात प्रश्न, की ह्याच्यातून किती कमवते, त्याच्यातून किती कमवते वगैरे वगैरे. तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, की या गोष्टी सांगू नको, तर मी त्या सांगणार नाही. पण थोडक्यात तुम्ही समजून घ्या, की
नोव्हेंबरमध्येच मी घेतलं होतं सोनं 3 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर आता एवढे महिन्यामध्ये याच्यापेक्षा म्हणजे आईला आणि त्यांना दोघांचं माझं मी घेऊन झालेलं आहे. म्हणजे एकीला 2 लाखाचं, एकीला 1 लाखाच्या आसपास असं. तर मग तुम्ही समजून घेऊ शकता थोडक्यात. आणि माझंही म्हणणं आहे की तुम्हीही मन लावून कष्ट करा. तुम्हाला वाटत असेल, पण मी खूप जास्त कष्ट करते. आत्तासुद्धा मी इथं खणाचं पॅकिंग करते. रुद्राला झोपवून आले, आता खणाचं पॅकिंग करते आणि झोपेल कधी सांगता येत नाही. त्यामुळं कष्ट करायचे हेच दिवस आहेत थोडे एवढे, आपलं वय वाढण्यापर्यंत 35-40 होईपर्यंत. नंतर काय आरामच करायचा आहे. चला सोडा, आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. बाय.